म्हणजे मनातले पाप बीप सगळे निघून गेले असेल ना? हो, आम्ही पाप केलेच नाही. हा, तुम्ही आता शुद्ध झाले. मग शुद्धच आहे पहिला. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर गुड मॉर्निंग गाईड, पुन्हा एकदा भेटलं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कालचा ब्लॉग आपण इकडे एंड केला. आता हा दुसरा दिवस. आता मी इकडे चाललो आहे गणपती बाप्पाचं दर्शन करायला मोरगावला. चला मग आता मी मोरगावला. आता आम्ही सकाळचे 10 आम्ही आता चेकआउट करतो. परत येणार ना मी इथं. तिकडनं जाणार आहे हॉलवरती. बकरा कापले, तो बकरा खाणार आहे म्हणून पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे. चला गाय, आता आम्ही आलो नाश्ता करायला. जाम लागले भूक. आता मी बसलो नाश्ता करायला. आहे बघ आमचे गँग बसले. मस्त घेतले मेंदू वडा, इडली, डोसा घेतला आता बनवीत. तर डोसा बिसा खाव बघा. आवडं मेनू आहे इथं. त्याच्यामधून एक प्रत्येकाने एक ऑर्डर केलेलं आहे. तर आता मारतो खाव. चला नाश्ता करून निघले. आता मस्त दबाके नाश्ता केला, मजा आली फिट. आता आम्ही चाललो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. चलो गाय, आता मी गाडी पार्क केली. आता मंदिरात जाऊ आम्ही. आता बघा मंदिरा पुढेच आहे, समोरच आहे मंदिर. आम्ही आता मंदिरात जाऊ. तो घेतलं आहे, हारबीर घेतलं, दुर्वा घेतलं आहे. तर आता मंदिरात पोचू आपण. काय रुद्रा घरचं बघा तो. चला आता गणपती बाप्पाच्या पाया पडू, मग दर्शन घेऊन जाऊ मग आपल्या स्पॉटवरती जिथं हॉल होतं तिथे. चला आमच्या रुईच्या अंगण आल्यान. रुईच्या अंगण आल्यान हे चपला खालती काढायचं का? रुईच्या अंगण आल्यान. चला आम्ही आता पोचलो. हा मजा आली. मस्त एकदम स्पॉट भारी एकदम. चिंचवड देवस्थान, श्री मोरेश्वर मंदिर, मोरगाव. काय आता आम्ही एंट्री करतो. चला पुढं चला. गर्दी तर आहे, थोडी गर्दी आहे. स्तंभ बघा, स्तंभ. मस्त आहे वातावरण. घंटा पण ठेवलं. तर आता आम्ही लाईनीत जाऊ. बघा लाईन कशी डेंजर आहे. खालतून वरती, वरतून खालती मंदिरात डायरेक्ट. चलो मस्त गाईज. वातावरण एकदम शांत आहे, एकदम थंड थंड वातावरण आहे. एकदम प्रसन्न झालं मन प्रसन्न झालं होतं. मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आमच्या सगळ्यांचा. बघा गाईज चांगला एकदम. चलो आमची गँग गेली पुढं. गाईज आतमधला गाभारा कसा एकदम मस्त आहे. असून ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला गाईज. भाऊ कुठून आला तू? भैया बारे. मस्त एकदम दर्शन झालं. बाहेरचा गाभारा कसा एकदम भारी. काही जाम भारी दर्शन झाला, मजा आली एकदम. मन प्रसन्न झाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी नमस्कार. बघा काय मस्त एकदम याच्यामध्ये कोरून ठेवलेलं आहे. सर्व गणपती आहे तिथे. काही ते परत चालेल भास्काला. आता यांच्या दोघांच्या उपट्या घालीन परत भासाकलं तर. कारण गवसून मला तर हार्ट अटॅकच झाला असतं त्यांना गवसून पक्का दमलेलो. आता परत भासकलं त्यांना कुसत आहो. तुम्ही मावशी किती वाजता
ए इकडे या. चला काय आता जरा फोटो करता. एक नंबर रसिलन पेरू आहेत. एक नंबर. तुम्ही काय बोलता भारी का? काही बोलत नाही. कसं आहे एकदम रसिले आहेत. रसात भरलेलं. गाईत आता आम्ही आलो नारायणपूर. नारायणपूरचा दत्त मंदिर फेमस आहे बघा. आता तिकडे आलो आम्ही. बघा इथे ते रस्त्यालाच आहे. श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर. बघा गाईत पक्का भारी आहे मंदिर हा. पाया पडून घेतो आम्ही. बघा गाईज मंदिर एक नंबर आहे. आतमध्ये बघा काय भारी भारी आहे. सही आहे एकदम. मंदिर मोठं आहे पक्काच. आता पाया पडून घेतो आम्ही फटाफट. हे इकडे इकडे बघा देव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गाईज दर्शन करून घ्या पटपट. मी पण घेतो दर्शन करून. बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चला आता दर्शन करून घेतो आम्ही. तुम्ही पण दर्शन करून घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मस्त एकदम दर्शन झालं. भारी होता एकदम. इकडं बघा कसं फ्रेम बघा किती लावलेलं आहे. सगळी कहाणी वाटतं पूर्ण कसं काय. बाबा दमले वाटतं बघा काम करून. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जब इथे समाधी आहे बाबांची समाधी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मस्त मन प्रसन्न झाला काय आमचा सगळ्यांचा. तुमचा झाला का मस्त प्रसन्न? खूप झाला. मस्त आमचं मन प्रसन्न झालं. मनातले सगळे निगेटिव्ह आमचे निघून गेले. म्हणजे मनातले पाप बीप सगळे निघून गेले असेल ना? हो आम्ही पाप केलेच नाही. हा तुम्ही आता शुद्ध झाले. शुद्धच आहे पहिला. चला काही आता पुढचं आमचं क्षेत्र आहे प्रति तिरुपती. चला चला. व्ह्यू बघा कसा आहे. खतरनाक व्ह्यू. ओनली फॉर व्ह्यू. 10 on 10. 10 on 10. प्रति तिरुपती. आम्ही आता प्रति तिरुपतीला पोहोचल्या. बघा काय जी एंट्री आहे एकदम भारी. हां नंतर ते मस्त एकदम. बघा गाईज एक नंबर रस्ता खतरनाक एकदम भारी. बघा गाईज एकदम भारी. आवडा भारी कुठंच बघला नाही मी या जगान. मस्त एकदम एकदम शांतता आहे ना. रस्ते साफ आहे ना. झाडं आहेत आजूबाजूला. एक नंबर आहे. व्ह्यूच भारी एकदम. बघा इथं बाहेर मंदिर आहे. जत्रा होती वाटतं. जत्रा होती का जत्रा पालन. बघा काही मस्त. आता इथं थांबवतील आम्हाला. आता पार्किंगचे पैसे घेतील ते एंट्रीचे पैसे घेतील. आता क घेतात ते बघू आपण इथं. नाही नाही पार्किंग ते पार्किंगमध्ये इथं पण नाही. पुढे पुढे बरं त्यांना सोडला आम्हाला सोडला काही. व्ही आय पी म्हणजे आम्ही व्ही आय पी नाही होतो.
आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त VIP आहोत. चला गाडी आता आम्ही तर लावतो काहीच. आता गाडी पार्क करतो न जातो मंदिरात. चला काहीच मंदिर बघा तुम्ही समोरच आहे. आता आम्ही पोहोचलो, गाडी पार्क केली. ही गाडी पास केली आता पार्क केली. मला स्माईल द्या, स्माईल स्माईल द्या ना, स्माईल स्माईल द्या ना. तुम्ही हसत नाही का? हसत नाही. चला आता आमची गाडी पार्क केली. आता मी जातो इकडं मंदिरात. कुठून एंट्री आहे? इथून खाल ना ईशा इकडनं. हां अशी एंट्री का? ठीक आहे. चला आम्ही तिकडनं तसं जाऊ. आता मस्तपैकी दर्शन घेऊ. तिथं मोबाईल आलो आहे का? मोबाईल आलो नाही. मोबाईल आला ना बोलतं. मग आता कुठे ठेवतो मोबाईल? गाडीने ठेवू? टोकन घ्यायला लागेल. टोकन घ्यायला लागेल बोलतात का? गाडीने ठेवायचे मोबाईल? टोकन घ्यायला लागेल. चला टोकन घ्या. चला उतरा. अबो इकडं. चला गाईज आता जरा मंदिरात जाऊ. गाईज मोबाईल आम्ही इथं जमा केलं तर आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेतलं आम्ही. मोबाईल जमा करायला लावलेला बघा. मस्त एकदम मिनी तिरुपती बोलता हो. चला आता काय बोलू समजत नाही. आता प्रति तिरुपती काहीच नको. टिकली लावायला आले. लावून घेऊ का? पण माझ्याकडे पैसे नाही भाऊ. नको यायला लाव. नाही घाम म्हटलं बघ. घाम आले पूर्ण घाम आले राहणार नाही. नाही तर लावली असती. चला काय आता आम्ही जरा फोटोशूट करतो. म्हणजे आता पुढं आता थोडं फोटो घेतो इथं सगळं भारी मग जातो पुढच्या प्रवासाला. सगळं दमल्यान थकल्यान आता डायरेक्ट घरी. आता डायरेक्ट कोणगाव. चलो काय आता मी निघालो. मस्त दर्शन झालं सगळ्यांचा. मस्त प्रसन्न झाले सगळे. खुश झाले. देवीचे डोले भरून आले दर्शन दिल्याबद्दल. मोबाईल आम्ही जमा केला. आता चाललो. मोबाईल वगैरे घेतला. गाडी बी घेतली. जेवलो पण थोडं आम्ही तिथं. मस्त एकदम महाप्रसादाचा आम्ही लाभ घेतला फ्रीवाला. चला मग आता आम्ही आता आमच्या घरला. चला गाईज आता आम्ही घाटानं आहो. बघा आता बोगद्याला गाईज फुल मजा आली करायला. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं आता कमेंट करून सांगा आम्हाला. चला बायको आता बोलू नको. कुठं फिरायला नेत नाही. तुला 5 ठिकाण फिरवलंय माहिती आहे ना? माहिती आहे का? एकविरा पहिलं दर्शन एकविरा. नंतर जेजुरी. नंतर मोरगावचा गणपती मोरेश्वर. नंतर नारायणपूरचा एकमुखी दत्त आणि प्रति तिरुपती. 5 ठिकाण फिरवले. मग आता बोल नको कुठं फिरायला नेत नाही. हा गाईज बरं ना? बरोबर का नाही? एकदम ना बोल नको कुठं फिरायला नेत नाही. 5 ठिकाण फिरवले. चला फुल एन्जॉय. चला गाय आता मी पोहोचलो घरा. बघा आमचे देव पण आले आमच्या सोबतच मस्त जेजुरीवरून. आम्ही बँड पण केलेलं आहे. आम्ही आता पोचलो घरा. बाबा जाम बेकार डेंजर सीन झाला आमच्यासोबत. आमची गाडी बंद पडली घाटान. आमची गाडी बंद पडली. मग ती कशी बिशी चालू केली ना परत लगे कल्याणशील फाट्याला परत बंद पडली. तिचा क्लचचा प्रॉब्लेम आला. वाट लागली तिथं. शुक्रवार बी होता ना कुठला गॅरेज बी नाही उघडा. जाम बेकार वाट लागली. पक्का दमलो. आता आम्ही आलो घरा कसा बिसा. आता चला या पोराने तर वाटत लावली. यो कुठं पळवलेला तो नशीब भेटला आम्हाला. काय बोलायचं याला. चला गाईज आता मी माझा हा ब्लॉग इथं स्टॉप करतो. मला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नका. चला बाय.